शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की उत्तर भारताच्या दिशेने एक WD सरकतोय. दोन्ही समुद्रात विशेष हालचाली सध्या तरी नाहीत. महाराष्ट्राच्या दिशेने कुठलीही ढगाळ परिस्थिती सध्या विशेष नाही. पावसास अनुकूल स्थिती नाही. आज धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा. काल होळी झालेली आहे आणि होळीचं एक नैसर्गिक सत्य असं आहे की होळीनंतर उष्णतामान वाढत जातं. जसं उष्णतामान वाढेल तसं कमी दाबाचं क्षेत्र स्थानिक स्वरूपात तयार होतं आणि यातून तयार झालेली हवेची पोकळी ही दोन्ही समुद्रातून बाष्पयुक्त वारे ओढले जातात. पर्यायाने स्थानिक कमी दाबाचं क्षेत्रामुळे अवकाळी पावसाची शक्यता वाढते. परंतु दोन्ही समुद्रातून येणारी बाष्पयुक्त वारे आणि त्यासाठी अनुकूल असलेली स्थिती सध्या नाही. भारतीय हवामान खात्याकडून केवळ पूर्व भारतामध्ये सध्या पावसास अनुकूल स्थिती दाखवण्यात आली आहे. हीच अनुकूल स्थिती उद्या देखील अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यांमध्ये असण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या अंदाजामध्ये आपण ह्युमिडिटी आणि तापमान हे एकाच वेळेस वाढत असल्याचं किनारपट्टी भागात बघितले. कोकण आणि गुजरातच्या काही भागात हा प्रभाव 4 तारखेला पडण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातील अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तोच अलर्ट 5 तारखेलाही आहे. पावसासंदर्भातला दरम्यान 4-5 तारखेला कुठलाही अलर्ट नाही. 6 तारखेला देखील गुजरातच्या काही भागात हा अलर्ट कायम आहे. गेल्या 24 तासातील पाऊसमान आपण जर बघितलं तर अरुणाचल प्रदेश, आसाम, उत्तर पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात पावसाच्या घटना घडल्यात. आपण उन्हाळ्याचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रासहित तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या काही राज्यांमध्ये तापमान वाढू लागलं आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस हे तापमान 36 अंशाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणजे विंटर सीझनमध्ये जो पाऊस झालेला आहे त्या संदर्भातील आकडेवारी भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला उपलब्ध आहे. यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की साधारण 2015 पासून तर 2026 पर्यंत आपण बारकाईने विचार केला तर 2016, 2018, 2021 त्यानंतर 2024 पासून म्हणजे गेले 3 वर्ष सातत्याने 24, 25 आणि 26ला पाऊस हा विंटर सीझनमध्ये कमी झालेला आहे. एकूणच 2026मध्ये 45% पाऊस कमी झालेला आहे. आपण GFS मॉडेलनुसार देखील अंदाज बघत असतो. GFS मॉडेलने पुढील 2 दिवसामध्ये उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय होईल, तसंच स्थानिक वातावरण केरळमध्ये तयार होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. हा WD अति उत्तरेला राहणार आहे. पुन्हा या WDमध्ये 8-9 तारखेला वातावरण तयार होईल. याचा प्रभाव या भागामध्ये जवळपास 8 तारखेपासून पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की हळूहळू आता उष्णतामान तीव्रतेकडे जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने हवामानात कसे बदल होत आहेत ते आपण बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये खास करून हे उष्णतामान जवळपास 34 ते 36च्या दरम्यान किंवा काही ठिकाणी 38च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. आणि आज आपण बघतो की या उन्हाळ्याचा अंदाज देणाऱ्या मॉडेलमध्ये जवळपास 47 अंश सेल्सिअस पर्यंतचा ग्राफ तयार करण्यात आला आहे. आपल्याला ते या ठिकाणी दिसेल. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतंय की
प्रत्येक दिवशी हे तापमान वाढत जाऊ शकतं. साधारण 36 ते 40च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये तापमान साधारण 12 तारखेपर्यंत जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे हवामानात बदल होऊ लागले आहेत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि पहिल्यांदा आपल्याला विदर्भामध्ये 12 तारखेला 40° तापमानाचा आकडा देण्यात आला आहे. आपण JFS मॉडेलचा अंदाज बघितला तर आपल्याला 18 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठेही पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. मात्र आपण ECMWF मॉडेलनुसार अंदाज बघितला तर थोडं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. सिंधुदुर्गमध्ये थोडाफार शिडकावा होऊ शकतो. या ठिकाणी आयकॉन मॉडेलने देखील कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण जवळपास 10 तारखेपर्यंत दिलेलं नाही. CFS मॉडेलने कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण विशेष करून 9 मार्चपर्यंत दाखवलेलं नाही. परंतु उत्तर भारतामध्ये 8-9 तारखेनंतर वातावरण बदलणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये जोरदार अशा प्रकारचे WD सरकण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने पूर्व भारतात CFSने पावसाचा अंदाज दिला आहे. हवामानात मुख्य बदल हा 16 मार्च ते 23 मार्चच्या दरम्यान आज पहिल्यांदा दाखवण्यात आला. यापूर्वी आपल्याला तो 21 मार्चपासून दाखवला जात होता. परंतु अतिशय चांगल्या प्रकारचे WD, मैदानी भागाकडे होणारा पाऊस, असं बदलतं वातावरण आपल्याला 16 मार्चपासून 23 मार्चच्या दरम्यान व्हायला सुरुवात होईल आणि अगदी महाराष्ट्राच्या दिशेने आपल्याला मार्चचा 23 तारखेनंतरचा जो कालावधी आहे म्हणजे शेवटचा आठवडा, या ठिकाणी आपल्याला वातावरण बदलताना दिसेल. पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि मग आपल्याला एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा देखील पावसाळी असण्याची शक्यता आपल्याला स्पष्टपणे आपण यापूर्वी दाखवलेली आहे. CFSने मंथली अंदाजामध्ये थोडं एप्रिलमध्ये पाऊस दाखवला आहे, परंतु आपल्याला तो मार्चमध्ये दाखवलेला नाही आहे. मेमध्ये देखील जरी आत्ता कमी दाखवला असला तरी वादळी परिस्थिती मेमध्ये तयार होत असते आणि एप्रिलमधला पाऊसही केवळ शिडकाव्याच्या स्वरूपात असतो. काही ठिकाणी गारपीट होते, काही ठिकाणी नुकसानकारक पाऊस होतो, परंतु याच्यावर उन्हाळी पिकांना पाणी देण्याएवढा पाऊस होईल असं नाही. या मॉडेलमध्ये आपण केवळ ढगाळ परिस्थितीचा अंदाज घेत असतो. सध्या पावसाचा अंदाज नाही आहे. आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या भागामध्ये या काही कालावधीमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. ती कधी होईल हा प्रश्न मनामध्ये असतो. तर साधारण आपल्याला असं दिसते की 11 तारखेच्या दरम्यान ही परिस्थिती सुरू होईल. पुढे 12 तारखेला सुद्धा ही ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे. त्या पलीकडे आपल्याला फार वातावरणात बदल होईल असं दिसत नाही आहे. मात्र ढगाळ परिस्थितीमध्ये वाढ ही 15 तारखेनंतर हळूहळू व्हायला सुरुवात होईल. बाष्पयुक्त वारे हे बंगालच्या उपसागराकडून वाहू लागतील. थोडं विदर्भामध्ये 16 तारखेला किंवा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वाऱ्यांचा वेग वाढताना दिसतोय आणि एकूणच तसं 17 तारखेपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार नाही. त्यामुळे शेती कामं करता येतील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.